आधीच केलेला प्रतिबंध हा नंतरच्या उपचारांपेक्षा कधीही अधिक सक्षम ठरत असतो आणि अशा प्रतिबंधात्मक कारवाईलाच पुणे पोलीस कमी पडतायत का हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे बोपदेव घाटातील ही ती जागा जिथे 21 वर्षांच्या एका तरुणीवरती तिघांनी सामूहिक बलात्कार केला। या सगळ्या घटनेनंतर इथं काय आपल्याला आढळतंय तर अजूनही या ठिकाणी आपल्याला अशी टोळकी दिसतायत आणि अशी जोडपी दिसतायत। समोर कॅमेरामध्ये एक जोडपं आपल्याला दिसतं आहे या ठिकाणी आणि अशी अनेक जोडपी दिसतायत। त्याचबरोबर तरुणांची काही टोळकी दिसतायत, एक कार दिसते आहे, अनेक दुचाकी आपल्याला दिसत आहेत आणि हे सगळं या ठिकाणी होत असताना पोलीस मात्र इथे कुठेही नाहीत। सामूहिक बलात्कार प्रकरणामध्ये 3 आरोपींवरती संशय आहे। ते कोण आहेत हे पोलिसांना अद्याप देखील कळू शकलेलं नाही। पुणे पोलिसांची 10 पथकं या आरोपींचा शोध घेतायत, मात्र पोलिसांच्या हाताला अद्याप काहीही लागलेलं नाही। असं असताना प्रश्न पडतो की आधी पोलिसांनी जी पावलं उचलायला हवी होती ती का उचलली नाहीत। त्यापैकी एक महत्त्वाचं पाऊल होतं ते म्हणजे या बोपदेव घाटामध्ये कोंडवा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेली ही पोलीस चौकी कार्यान्वित करणं, ती सुरू करणं। ही पोलीस चौकी हे खोकं या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून म्हटलं तरी चालेल आहे खरं, मात्र इथं पोलीस कधीच नसतात। आता देखील जर आपण आतमध्ये येऊन पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी ही रिकामी पोलीस चौकी दिसते आहे, काहीच नाहीये, कागद पडलेले आहेत, अस्ताव्यस्त असं सगळं इथलं वातावरण आहे, वीज नाहीये आणि इथे कोणाची तरी बॅग आहे, हे आणखी काहीतरी आहे या ठिकाणी पिशवीमध्ये। तर अशी या पोलीस चौकीची परिस्थिती आहे। पुण्यातल्या बहुतांश लोकांना ठाऊक आहे की या बोपदेव घाटामध्ये गुन्हा घडण्याची ही काही पहिली वेळ नाही, किंबहुना सातत्याने या बोपदेव घाटामध्ये गुन्हे घडत असतात आणि त्यामुळेच या बोपदेव घाटामध्ये या चौकीची गरज निर्माण झाली आणि चौकी मंजूर झाली, मात्र ती कागदावरतीच राहिली। आणि त्यानंतर या ठिकाणी एक तरुणी तिच्या मित्रासह आली असता रात्री तिच्यावरती तिघांनी सामूहिक बलात्कार केला। त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे ही जी घटना घडली सामूहिक बलात्काराची, त्याआधी आदल्या दिवशी याच ठिकाणी एका तरुणीचं अपहरण करण्यात आलं होतं। ती तरुणी तिच्या मित्रासहित आली असता मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता आहे असं सांगत एका व्यक्तीने त्यांना हटकलं, त्यांचे फोटो काढले आणि बळजबरीने त्यांना गाडीमध्ये बसवलं आणि या बोपदेव घाटाच्या खाली असलेल्या एका गल्लीमध्ये नेलं आणि त्या तरुणीचा विनयभंग केला। या प्रकरणाचा गुन्हा कोंडवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल असताना देखील या पोलीस चौकीला पोलीस डेप्यूट करण्यात आले नाहीत किंवा या ठिकाणी पोलीस ठेवले गेले नाहीत आणि त्यामुळं पुन्हा दुसऱ्या दिवशी याच ठिकाणी सामूहिक बलात्काराचा प्रकार घडला। यातून पुणे पोलीस अशा घटनांकडे किती गांभीर्याने पाहतात हा प्रश्न उपस्थित होतो। आता पोलीस त्यांच्या पूर्ण क्षमतेने आरोपींना शोधण्याचा प्रयत्न करतायत, शोधतील देखील, मात्र या घटना आधीच रोखता आल्या नसत्या का? या ठिकाणी जी पोलीस चौकी आहे त्या पोलीस चौकीमध्ये जर वेळीच पोलीस कर्मचारी नियुक्त केले गेले असते तर या घटना नक्कीच टाळता आल्या असत्या। जिथे ही घटना घडली तो एक टेबल लँड आहे, एक पठार आहे बोपदेव घाटामध्ये, बरोबर मध्ये असलेला हा सपाटीचा भाग आहे। इकडे आपण दरी पाहू शकतो। खरं तर जेवढा निसर्गाने सुंदर असा हा सगळा परिसर आहे तेवढाच गेल्या काही कालावधीमध्ये बदनाम झालेला हा भाग आहे, कारण या ठिकाणी सातत्याने दारू पार्ट्या किंवा गैरप्रकार होत असतात आणि म्हणूनच या बोपदेव घाटामध्ये पोलीस चौकी निर्माण करण्याचा निर्णय झाला। लुटमारीच्या घटना देखील होत असतात आणि या सगळ्यांवरती आळा बसावा यासाठी ही पोलीस चौकी त्या आपण आता पाहिली तिथे होती, मात्र त्या पोलीस चौकीमध्ये पोलीसच नसतील तर मग त्या पोलीस चौकीचा उपयोग काय? ही ती जागा आहे जिथे त्या दुर्दैवी तरुणीवरती अत्याचार करण्यात आले, बलात्कार करण्यात आला आणि
त्यानंतर त्या तरुणीला तिच्या मित्रांनी डॉक्टरांकडे नेलं, तिच्यावरती उपचार करण्यात आले. आता पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये तिच्यावरती उपचार सुरू आहेत. मोठा हा सगळा पठाराचा भाग आहे. काही एकरांमध्ये हा सगळा परिसर आहे. इकडे ही दरी आहे. समोर आपल्याला आणखी एक मुलांचं टोळकं पाहायला मिळू शकतं इथून काही अंतरावरती. खरं तर तरुणांनी काय करावं, कुठं जावं हा अर्थातच वैयक्तिक प्रश्न आहे. आणि अशा ठिकाणी जर कोणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी म्हणून येत असेल तर त्याला कोणी रोखण्याचंही कारण नाहीये. प्रश्न इतकाच आहे की इथे जर काही गैरप्रकार घडत असतील तर ते गैरप्रकार रोखण्याची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे ते पोलीस काय करतायत. आपण हा जो पठारी प्रदेश आहे त्याच्या दुसऱ्या टोकाला आलेलो आहोत आणि इथून आपल्याला ही खोल दरी दिसते आहे आणि समोरच्या बाजूला पुण्यातील हडपसर, हांडेवाडी हा जो भाग आहे तो सगळा परिसर दिसतो आहे. आणि इथं आपण जर पाहिलं या ठिकाणी हे दारू पार्टी केल्यानंतरचे ग्लास आहेत, इथे या दारूच्या बाटल्या आहेत, ठिकठिकाणी या अशा दारूच्या बाटल्या आणि हे सगळं इथं पडलेलं आहे. आणि याच्यावरून लक्षात येतं की दारू पार्टी करण्यासाठीचा हा एक मोठा अड्डा आहे. तिकडे एक ग्रुप दिसतोय मला लांबून, अजूनही एक नाही अजून बरेच ग्रुप आहेत त्या बाजूला, की अजूनही या ठिकाणी हे तरुणांचे ग्रुप आहेत. दारूच्या फुटलेल्या बाटल्यांच्या या काचा आहेत आणि ही अशी सगळी परिस्थिती आहे. आणि इतका गंभीर प्रकार घडल्यानंतर देखील इथे पोलीस नाही आहेत आणखी. खरं तर इथं येणाऱ्यांना पोलीस कुठल्या कारणाखाली हटकतील हा एक कायदेशीर तांत्रिक मुद्दा होऊ शकतो. मात्र रात्रीच्या वेळी या ठिकाणी जे काही होतं त्यावरती आळा घालण्याची जबाबदारी पोलिसांची नक्कीच आहे. ती पोलिसांनी जर वेळीच पार पडली असती तर सलग 1-2 दिवसांच्या अंतराने एक विनयभंगाची आणि त्यानंतर सामूहिक बलात्काराची घटना जी या ठिकाणी घडली ती टाळता आली असती. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.